ಓಲಿಯೋ ವರದ ರಾಜ ಓಲಿಯೋ ದೇವ ಒಲಿದೆನ್ನ ಮನವನಿ ನಿನುಕಿ ನೋಡುವುದಯ್ಯ ಮಲಿನವಾಗಿಯುವುದು ನಿರ್ಮಲ ಭಾವ ಕರುಣಿಸು ಓಲಿಯೋ ವರದ ರಾಜ ಓಲಿಯೋ ದೇವ ಓಲಿಯೋ ವರದ ರಾಜ ಓಲಿಯೋ ವರದ ರಾಜ ಓಲಿಯೋ ವರದ ರಾಜ ಓಲಿಯೋ ದೇವಾ. ಗುರುಪುರ गौड सारस्वत समाज वर्या एक जन समूहान हंगा राबून एक मस्त वर्ष जल एक सान गांव असल एक गांवांतू गांव सान जल रेची देवाली कीर्ती होडी म्हणू आमगे जगत्यांतूची प्रसिद्ध जावन आशिल्लें एक देवालय म्हळ्यार एक गुरुपुर वरदराज वेंकटरमणालय देवस्थान. वरदाभयदातारं रक्षितारं जगत्प्रभुं श्रीमद्वरदराजेन्द्रं चिन्तयेऽहं दिवानिशं. वरदाभयहस्ताब्जो वनमाला विराजितः शङ्खचक्रलसत्पाणि शरणागतरक्षकः. आमगेले वरदराजु मरी एकत्तांतु शंकु एकत्तांतु चक्र अनेकत्तांतु गदा तशीची वरद मुद्र दौरनो त्या वरद मुद्रे उठोची पद्मळी मग्गु दौर नसेल तसं तो वरदराजाला एक मूर्ती कल्पना आमगेले वेंकटरमणू म्हळ्यार उजवतांतू चक्र दावतांतू शंख दौर नसेल तसं ते पूरा विष्णुले स्वरूप जाल्यार आमगेले एक वरदराजाले वैशिष्ट्य कसले म्हळ्यार उजवतांतू शंकु दावतांतू चक्र आनी गदा दोरनो उजवे हातू एक ज्ञानमुद्रेरी तो वर दिवची तसल ते वरदराजू ते ज्ञानमुद्रे ओटोवची पद्मळे मोगे दोरनो तो वर दिता कोणकी तागेले शरण येवन तांगेले कष्ट तागेले प्रार्थना करता तांगेले कष्ट दूर करून इष्टार्थ सिद्धी करता म्हळ्यार एक तागेले एक मूर्ती कल्पना. 1742 ಅಂತೂ माधवेंद्र तीर्थ स्वामीन हांगा वरदराजाक प्रतिष्ठापन केली. ताजे फुडें हांगा देवाळ नांव म्हळ्यार आस ताजे फुडें हांगा वेंकटरमणू एक प्रधान जावन आशिल्लो तसलो तो देवस्थान जावन एक मंदिर जावन आशिल्लें. ताजे फुडें जाल्यार हांगा महोत्सव इत्यादी मस्त विजृंभणेर जाता आशिल्लें जाल्यार माधवेंद्र तीर्थ स्वामीन हांगा वरदराजाक प्रतिष्ठापन करचे पयलीं फुडेंची 1512 इसवींतू ते वेंकटरमणाक हांगा प्रतिष्ठापन केली. जाल्यार ताजे फुडें हांगा देव नांव म्हळ्यार आशिल्लो वेंकटरमणू. आत्तां आमगेले देवालयाचे कार्तीक पुन्नव जावची तसलो ते जागेरी तो वेंकटरमण आशिल्लो. ते एक मस्त रान इत्यादीक जावन आशिल्लें. थंय जनांक वचून ते देवालयाक पूजन की अर्चन करूंक मस्त कश्ट जाता म्हळ्यार खातीर जावन ते गांवचे महाजनान ಒಟ್ಟು ಕೊರ್ನು ते वेंकटरमणाक आत्तां आमगेले देवस्थान आशिल्लें तसलें ते जागेर हाडून 1512 इसवींतू ताका हांगा प्रतिष्ठापन केली. तदनंतर हांगा मस्त पंचपर्वादी कार्य महोत्सव इत्यादी विजृंभणेर जाता आशिल्लो. तदनंतर आमगेले काशी मठाचे सत्ताचे येतिवरी जावन आशिल्ले माधवेंद्र तीर्थ स्वामीन हांगा दिग्विजय जावन तांगेले मुक्काम इत्यादीक गांवांक तांगेले मुक्काम येतना तांकां सगळेक देवान प्रेरेपण करून ते वरदराजाक हांगा प्रतिष्ठापन करचेक देवान तांकां एक प्रेरेपण करून 1742 इसवींतू अक्षतये दिसू तांणी हांगा वरदराजाक वेंकटरमण युक्त जावन सपरिवार वरदराज वेंकटरमणाक हांगा प्रतिष्ठापन करून आमकां गुरुपूर पेंटेक अनुग्रह केली. त्या वेळार गुरुपूरचे महाजनान देवाक आनी स्वाम्याक अर्पण केलेली तसली ती पट्टकाणिका स्वाम्यान पुनःची ते आढळीत मंडळी लगी ते काणीक
तांकां दिवन मुखारसून हांगा रथोत्सव इत्यादीक जाता आनी देव हे गांवाक हांगा स्थिर जावन राबून अनुनित्य देव सगळे पेंटेक बरी करता म्हणून तांणी आशिर्वाद केलेले. त्या प्रकार हांगा रथोत्सव 1800 इसवीचे अंदाजे लगी हांगा ब्रह्मरथोत्सव इत्यादीक प्रारंभ जालो. तदनंतर हांगा महोत्सव की पंचपर्व की अनंता व्रत की गणेश चतुर्थी की ना हांगा जावचे कार्तिक पुनव असल इतले मस्त नमुने महोत्सव हांगा चलता आशिल्लो. तो वरदराज कंचो म्हळ्यार बसरूरान तोची आशिल्ले एक भटमामा तांगेले घर कडेन वरदराजू हांगा पूजन जाता आशिल्लो. तसल त्या वरदराजाक तांणी गुरुपुरा हाडून प्रतिश्ठापन केल्ली. तांतूय आमगेल्या देवळांतू एक देवदर्शन प्रसिद्ध जावन आशिल्लें. ते 1905 इसवींतू देवदर्शनार एक नोडी जाल्ली. कशें म्हळ्यार त्या वरदराजाक संबंध पाविले एक श्रीनिवासाले विग्रह आजिकय ते बसरूरा आसा ते तुमी हांगा हाडून प्रतिश्ठापन कोरका. ते केलेले कडेन देव प्रसन्न जाता म्हणून ते काळभैरवाले दर्शनारी आमकां एक नोडी जाल्ली. त्या प्रकार त्या वेळाची कोणकी एक आडळ वर्ग आसाची तांणी बसरूरा वचून ते आशिल्ले ते गोकर्ण मठाचे संबंध पाविले ते एक देवालयांतू निमगीताना तांणी सांगले आमकां ते देव खंयचे म्हणून गोतना तुमी ताचे कुरू कसले एक आमकां ताजी एक चिन्ह सांगल्यार आमी दिवचे एक तयार आसाची म्हणून तांणी सांगले. जाल्यार आमगेले गेलेले तसल ते एक आडळत मंडळ अपास हांगे दर्शनार निमगेल कडेन दर्शनार सांगली. कशें म्हळ्यार ते उत्सवाचे श्रीनिवासाक उजवतांतू चक्र दावतांतू शंख ते जाल्यार तो शंकू रुपेच जावन आसा आनी देवाले उजवे कुलटारी कटारी दवरून आसा. तसल ते विग्रह तुमी घेवन येवका म्हणून सांगेल कडेन तांणी पुनः ते बसरूरा वचून ते सांगेल कडेन त्या वेळार ते गोकर्ण पर्तगाळी मठाचे इंदिराकांत स्वामी लेगी तांणी सांगून तांणी संतोषारी ते विग्रह आमकां दिल्ले. ते विग्रह विजृंभणेर हांगा हाडून ते उत्सवाचे श्रीनिवासाक हांगा 1905 इसवींतू हांगा ते उत्सवाचे श्रीनिवासाक प्रतिश्ठापन केली. तदनंतर हांगाचे वैभव आनिके देवान वृद्धी कोण चला आसून दिवन हांगा मस्त नमुने एक उत्सव की इत्यादी चलता आशिल्लो. 1951 इसवींतू एक मोगाचे स्वामी जावन आशिल्ले सुधींद्र तीर्थ स्वामीले एक चातुर्मासूय हांगा जाता. त्या वेळार चातुर्मास म्हळ्यार 4 म्हयनो जाल्यार स्वामी हांगा 8 म्हयनो तांगेले मोक्काम कोरून हांगा जावचे जिर्णोद्धाराक समग्र एक मेलुस्तुवारी कशी कशी देवस्थान एक अभिवृद्धीक जावका एक निर्माण जावका तांणी हांगा राबून वची
आमकां मार्गदर्शन केवणू 1952 इसवीचे खरनाम संवत्सराचे माघ शुद्ध षष्टीक हांगा देवाक मीन लग्नारी त्यांनी प्रतिष्ठापन करून आमकां अनुग्रह केली आणि तदनंतर हांगा जावंक आशिल्ले 64 इसवींतू सहस्र कुंभाभिषेकी एक नूतन जावन आशिल्ले भांडी समर्पणकी ना सुकृतींद्र सरोवर समर्पणकी हांगा मस्त नमुने एक अभिवृद्धी कार्य स्वाम्याले मार्गदर्शनार जालो. कोडेरादकून ಸ್ವಲ್ಪ दूर ಅಷ್ಟೇ ಗುರುಪುರ म्हणाल स्वान गांव. हे स्वान गांवांतू मस्त होडू म्हळ्यार कांय मेगेल हुडगा सारकी सांगचे म्हण जाल्यार कितली की 10-20 तलेमारादकून नमगून आयिल्लो तसले हांगा आमगेले वरदराजाले एक सान्निध्य तितली मालगड्यान पुरो चोलून हाडलेले तसले देवस्थान आज आमी सान चिरडुवा देवाला सेवा करताची कितली वर्सां चोलून आयिल्ले तसले हे सान गांवचे व्हड देवस्थाना भितर वर्साक 6 शतकलशस 6 मुक्कोटी द्वादशस वर्साक 5 वेळा सान तीर्थंडवास खंय ना वर्सा 2 वेळा 2 एक्को ताजे हेर दिवस सकाळी 5:30 सूर्योदय जाता तक्षण देवान फल्गुणी वचून नदी स्नान जावचें. 6 मुक्टूच्या वास तांतू 2 मुक्टूच्या वाक नदी स्नान वचास देवाना पेंटा वचून वचास रात्री 2 दीस तीर्थंडवास 2 एक्को पूरा देवस्थाना भितर 1 एक्को जाल्यार आमकां मस्त पुढे दाखोवन 3 एक्को आशिल्ले काय मागीर 1 एक्को तो कोणाक एकले सेवे दिल्लो आतां 2 एक्को करता समेत चंद्रमंडल पुढे कोण चोलून आयले सांताराक आनी ಹೊಡ್ತಾರಾक मस्त देवस्थान उणें आशिल्लें आमगेले देवस्थाना पुढे दाखोवन आशिल्लें सांतारा देवस्थानवास ಹೊಡ್ತಾರ देवस्थानवास चंद्रमंडल आनी सुकृतींद्र सरोवर तळे देव म्हूण करताची वर्साक एक तुळशी पुजे दिवसू देवान दनपार वचास काट्यार तुळशी पूज जावन वरपूज जावन देवान दिसाच तळे दिव जावचास दनपार ताजे मागीर समाधान जावचें ताजे मागीर रात्रीचे ओट्टेक 2 की 3 तळे दिवस 1 महिना नगर भजन आनी पश्चिम जागरस विजयदशमी सुरू जावन 1 महिन्यापर्यंत सकाळी पश्चिम जागर रात्री नगर भजन त्या 1 महिन्याक विठोबा प्रतिष्ठा जावचें आसा. नवरात्री भितर घटस्थापन जावन नवेहाणू त्या दिसूक नवरात्री 9 दिसूय ब्राह्मण संतर्पणा विशेष जावन सुवासिनी मागीर चंडिका होमाचें वैशिश्ट्य कसा म्हळ्यार पूर्ण दाखोवन चोलून आयलें गुरुपूर होबळीक अप टू बचपे करंबार थंय आमगेले गुरुपूर देवान आमगेले जन अशाणा कैकंब एडपदव गंजमठ मिजार तोडार मुडबिद्री ताई हेकಡೆ बिकरनगट्टे कैकंब ಕೊಂಚಾಡಿ ತಾಯಿ ಆಜಿಕೈ ತಂಚಿ ಪೂರ ಜನಲ ತಲೆವಂತಿಗೆ ಮಂಡೆವಂತಿಗೆ ಮಾಡ್ತಾ ಜಮತಕ್ಕ ತಂತು ಮನುಷ್ಯಾಲ गोरवाल माजराल समेत ते ಮತ್ತೆ कितले काणीक पण पुढे दुखून चोल नाही ते पुरा आजी काय येतात आणि पुरा जन ते काणीक करताची त्या रितीरी भारी वैभवार चंडिका मोजत नोपेस नोपीक पुढे दाखवून जावचे प्रकार नोपी ते कुटुंबाची पुरा जन येताची मस्त परगांव आसा त्यांनी पुरा येताची भारी वैभवार नोपी जाता आणि 1 महिना हें आसा कसं ना फुला पुजा आसा रात्रीचे त्या श्रावणा भितर एक सुत्ता पुनव आसा त्या सुत्ता पुनवेका एक सुमार जन्म जावचे आसा म्हळ्यार पुरा मालगड्यान जन्म दखलांक घालचे आमगेले सनपणेर आमकां एक 8-10 जन्म मेळता आशिल्ले कितले मालगड्यांक जन्म दितात ते होम कोण जन्म घालूं येता पण मालगड्या गांवचे त्यांनी पुरो जन ज्युनियर्सा पुरो जन जन्म घालूं आशिल्ले ते एक आमकां तें गम्मत ते सुत्ता पुनव म्हळ्यार पवित्र अर्पण तांबडो दारू आता तो साधारण आमगेले गुरुपूर देवस्थान पवित्र अर्पण दाराक साधारण इंटरनॅशनल पुरा कडेन तक डिमांड दाराक त्या पुरा देवस्थाना भितर करता गे पवित्र अर्पण बट आमगेले पवित्र अर्पण दाराक एक मस्त कडेन डिमांड ताका अष्टमी रात्रीक हांगा भजन जाता रात्री पेंटाच पुरा जाण कृष्णाक दळ घालचे आसा
सहस्रनाम स 12 गंटेक अर्घ्य प्रदान स मार्गशीर आणि पुष्य अंतू 2 एक्को भारी वैभव अर्जत पूरा गावची मंडळी पुरा येताची आम्ही तशी वताची आमगेले एक वरदराज भजना मंडळ म्हणून देवालनावर एक भजना मंडळी असं तक एक 98 ವರ್ಷ ಆಗಿದೆಲ್ಲ 1927 ಮಿತ್ರ ಜ್ಯೇಷ್ಠ ಶುದ್ಧ ಸಪ್ತಮಿ ಮಿತ್ರ ಮಲ್ಗಡೆ ಆರಂಭ केलेला आता करता सम कंटिन्यू द्या 2-3 वर्ष पुढे मेक 95 वर्षाक भारी ओढ एक सप्त केलं भजना सप्ताह भारी चंद जलतो तशी आता एक 2 वर्षांनी 100 वर्षात पण वापस एक सप्त करका म्हणून प्लॅन केला तशी कसं सांगची म्हणून म्हणाले इतली वैभव या दिसान गावा भितरी किती चंद जाऊन चलता म्हणून म्हणाली अख्खं पूरा कारण तो भितर बसेल देव मात्र म्हणून आम्ही लेखील म्हणके कसं रे नांगा तशी इतली पुरा जाऊच्या कारण कसं म्हणून म्हणाले मालगाड दाखवून चोलना येईल देखून त्यांना दाखवून हंगा आवेश असेलो काळभैरवाला आवेश तागेल दर्शनाला सांगता शिलके ಕೊಟ್ಟು ಪಡ್ಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ म्हणून तसल ते दर्शनारी जनाल पुरा कष्ट दूर करून अभयदिल्लेलं कत्तीर जनान हंಗೆ ಸೇವೆ केलेलं त्या सेवेदार आजी काही येऊन भारी चंद रीतीरी देवाला सेवा करत असाच दर्शन म्हळ्यार आमगेलें भारी नांव पाविल्लें तसं दर्शन हांगा काळभैरव मुख्य जावन वचून हांगा ह्या नड्या भितर आमकां उदाहरण दिवन आशिल्लो त्या वेळार ताका गण जावन शक्ती आनी ब्रह्मरो मौन ब्रह्मरो म्हळ्यार ब्रह्मरो म्हळ्यार काटे ब्रह्मरो मौन ब्रह्मरो आनी केन्नाय एक हांगा सेव करचे खातीर जावन हांगा करलुटी येवन आशिल्ली तशी 4 शक्ती हांगा नड्या भितर काळभैरवाल्या इद्राक सेवा करता आशिल्लींची त्या प्रकार आमगेलें हें काळभैरवालें दर्शन हळेगनडांनी उरलो न्हू भारी ख्यात घेतिल्लें तसं एक दर्शन जाल्यार आमी ह्या क्षेत्रा भितर आमी त्या मुखार सुनेलेलें व्हड एक आमगेलें मालगड्यालें केलेलें तसं एक त्याग म्हणून सांगूं येता काळभैरवालें दर्शन तें अनादी काल देखून हांगा आयिल्ले निमित्त आज आमगेले देव भांगरा सिंहासनार बस तशें जालें अनेक सेवा हांगा चलची तशी जाली आनी आमकां खंयचेय विशया भितर उणेंपण येना दिलें सोम्याल 3 चातुर्मासो हें सगळें जावचें कारण कसं म्हळ्यार देवदर्शन तो काळभैरव ताका रामदंड वचचें म्हूण सांगून एक हें आशिल्लें त्या प्रकार 1952 भितर हांगा देखून रामदंड गेलेले कडेन आमकां ते पूर्ण ते आवेश येवन काळभैरव म्हणाल काय कशें म्हळ्यार हांव हांगा राबतां म्हणून तेन्ना हांगाचे मलगड्यान सगळें मेळ्ळो ताका तूं हांगा राबचें समने तुका हांगा आपोवन हाडचे खातीर येयले न्हय आमी हांगा येवन तुका तुगेलें सेवा कोरका म्हूण सांगून येयली की तूं वापस येवन हांगा येवं का हांगा देखून भायर सरतानाचें तुका एक आज्ञा दिलेली आसा आमी धान्य मेळ्ळो तूं प्रकार येवं का म्हूण सांगून येयले प्रकार आमगेले गणपती प्रभूक हांगार येवन थंय देखून हांगा येवन हांगा विजृंभणेर दर्शन सुमार वर्स म्हळ्यार 51 वर्स थंय हांगा ताणें त्या प्रायर जाल्यार मंत्र प्रायर जाल्यार अनादी सेवा केलेली आसा रात्री त्या दिसू रात्री एक 7 गंटे दर्शन सुरू जाल्यार सकाळीं 6 गंटे हिरदूस सकाळीं 6 गंटे सदा काल हांगा दर्शन जाता आशिल्लें सुमार भजक खंय गांवां दाखोवन पुरा येवन हांगा तांगेले कश्ट सांगून तांगेले इश्ट पावत तशी देव चलयत आशिल्लो त्या प्रकार आमगेले देवदर्शन बरी ख्याती पावून आज आमकां खंयचें उणेंपण जायनी आमगेलो सगळो तेरू फूड लागून केवळ आमगेले दर्शना निमित्त जाल्या शिवाय विंगड खंयचेय विशया भितर जालें न्हय तें देखून आनी आमकां स्वाम्यान दिलेलें मार्गदर्शन प्रकार आमी शेनवार आमी प्रति शेनवारा स्वाम्यान दिलेली प्रार्थना आमी वाजून सांगून देवा लागीं भारी मागता आसाची धान्य मेळ्ळो आमी ट्रस्टीज हांगा 5 जाण मेळ्ळो नित्य शेनवार आमी प्रार्थना करताची जाल्यार देवान आमकां येदोळता आमकां तें भाग्य दिनी देवान आनी मुखार जाल्यार आमकां ह्या 9-13 जाल्यार त्या पुणी आमकां भाग्य दिवं का म्हणून देवाला मागता आसाची
आमगेले देवस्थानाक आमगेलो उल्लोच देव सुदीन तीर स्वाम्याला तांगेले अमृत स्थान मस्त पुराय अभिवृद्धी कार्यक्रम जाल्लो आसा 2004 ಅಂತೂ ಹಂಗೆ ಸಹಸ್ರ ಕುಂಭಾಭಿಷೇಕ ಜಲ್ಲ 2008 ಅಂತೂ ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವಾಕ ಹಂಗೆ ಸ್ವರ್ಣಪೀಠ ಪ್ರಭಾವಳಿ ಜಲ್ಲಿ 2012 ಅಂತೂ ಹಂಗೆ ಪಟ್ಟ್ಯ देवाक वरदराजाक तशी व्यंकटरमणाक स्वर्णपीठ प्रभावळी जाल्ले तशीची 1-2 वर्सानं हंगा वैदिकांक एक समुच्चाय जाल्ले आमगेले सैमीन तीर स्वाम्याले तांगेल मार्गदर्शनारी हंगा श्रीनिवास यात्रा निलय जाल्ले तशीची 2018 ಅಂತೂ एक आमगेल फुडली भांडी जीर्ण जाल्ल्याक नव भांडी जाल्ली तशीची हांगा यज्ञ मंडप नव जालो वसंत मंडप जालो तदनंतर हांगा भव्य रुपार एक भजना सप्ताह जालो तदनंतर हांगा एक रूफ टॉप तेजे एक मेलचावणेचे एक तावे एक कार्य जाल्ले आनी हांगा मुखार सुनू तसो मस्त पुराय अभिवृद्धी कार्यक्रम आमगेले सैमीन तीर स्वाम्याले मार्गदर्शनारी जावचे आसा तशीची आनी ह्या येवच्या वर्सां भितरी हांगा नूतन ब्रह्मरथ जावचार आसा तशी जावन आमी पुरा जाणां लागीं ह्या ಬಗ್ಗೆ सहकार निमगीत आसाची ನಮಸ್ಕಾರ ಗುರುಪುರ ಗುರುಗಳ ಪುರ ಏನು एक विशेष नाव गुरुಗಳ अनुग्रह असून आयना गांवाक गुरुपुरा म्हणा इल्ले त्या गांवांत एक वरदराज व्यंकटरमण श्री देವರು त्या देवस्थानांतू आमी पुरा वॉलंटियर्स एक मेळेर काम करतात खंयचेय महोत्सवाक पुरा वॉलंटियर्स गांवचे असो परगांव येता टायम म्हणटा येताची तांग तांगेल काम करताची चंदू कोणता उत्सव महोत्सव चलोवन घेवन घेवन वताची ह्या उत्सव स्वयंसेवक खंयचेय उत्सवान भाग घेतात हांगा एक विशेषत कसं म्हणटा ट्रेनिंग ना ते वॉलंटियर्स कोणाकय सन्न चेडूंक नवं ट्रेनिंग ना तागेलो आनू अण्णा बाप्पा कसं काम करतात त्यांनी तेंच करू शिकल्याशिवाय तशी प्रत्येक कामय वॉलंटियर कामां तांगेले काम म्हणून सांगून लेखून उमेदेरी भक्तीन करताची आनी तांगेले वरी त्या वरदराज देवाले पूर्ण अनुग्रह हे आसा तांणी कसं तांणी आश पावता कित्याक तांगेले विद्ये व्यारू उद्योगू पुरो तांकां मेळटा आसा प्रत्येक कार्यक्रम जाता न्ही ते वॉलंटियर्स मस्त उमेदीन येताची तेरू कार्तिक म्हणून म्हणल्यार टायमार परगांव दूर दूर गांवां आशिल्लीं तांणी कसं करता म्हळ्यार त्या टायमाक येताची तांगेली सेवा करताची प्रत्येक अर्धा दिसांतू अर्धा वर्सांतू महिला स्वयंसेवकाली संख्या हांगा चडटा आसा तांणी दोनी वेळे वाडटानकी धुवची करचे आसतानकी क्लिनिंगा विशय प्रत्येक मुतुवरजी घेवन तांणी आमकां सहकार दिताची अशी पुरो आशिल्ली ती मॅनेजमेंटाक मस्त ते अगूर जाता कसं म्हणटा तें पुरो कामय तांगेले हरद्यार घेवन तांगेल्या एक जबाबदारीन करता म्हूण म्हणटा सुलभ जावन वता ताका समजावन मॅनेजमेंटाक वॉलंटियर सपोर्ट आवट अर्चक वृंदाचे सपोर्ट आसता तांणी मंत्रा सुताक मंत्र म्हणल्यार भजनी सुद्दां तांणी खांद मारतात पालंगीचे सो प्रत्येक काम प्रत्येकले वॉलंटियर म्हणल्यार नमणारीच काम जावन घेवन सुलभ जावन मेळटा म्हगेलो आशय कसं म्हणल्यार तशें वॉलंटियर जावन काम करतलो कोण आसा पळय म्हगेलो बाबा बरो भयण्यो बरो तांकां कशी म्हूण म्हणल्यार देवालो पूर्ण अनुग्रह आसो ताका देव बरें करो म्हण सांगून हांव अपेक्षा पावता सर्व समाज बांधवाक नमस्कार म्हगेलें नांव जी पांढरंग कामत म्हूण सांगून हांगा आडळते मुक्तेश्वर जावन देवाला सेव करता आसा आमगेले वरदराज देव कशें म्हळ्यार दिवन घेतालो 2022 ಅಂತೂ ಕಾಶಿ ಮಠಾಧೀಶ ಶ್ರೀಮತಿ ಸಂಯಮಿ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಆಮೇಲೆ ಬ್ರಹ್ಮರಥಾರಿ आयिल्ली आसाची त्या टायमार येवन पेटे सवार जावन रिटर्न येतरी स्वाम्यान आमकां सांगलें कसं म्हळ्यार कित्याक तेर ಸ್ವಲ್ಪ पळयात काय म्हूण सांग तशी आमी कसं केलें नेक्स्ट डेची आचार्य कापोवन दाखयलें आचार्य कसं म्हळ्यार सकलचे ಸ್ವಲ್ಪ समना वयचे समज सो आतां रिपेरी करूं येता नवो करूं येता म्हूण सांगून आचार्यान आमकां सांगलें तशें आमी ते आचार्य हें करून सकलचे रिपेर करूं जाल्यार आनी नवे करूं जाल्यार सेम कॉस्ट पडटा आसा तशें आमी कसं म्हळ्यार डिसेंबर
15/2/2024 श्री संयमेंद्र स्वामी आमगेले देवस्थाना मुक्काम आशिल्ले त्या टायमार आमी स्वाम्याला वचून ब्रह्मरथाच्या विशयार आमी स्वाम्याला विनंती केली आमकां स्वामी आमकां तेर एक हें जावका म्हण सांगून तेन्ना स्वामी म्हणालीची वयऱ्या ह्या संस्थानाचे तेर आनी माधवन स्वाम्यान प्रतिश्ठ करून त्या टायमार स्वाम्यान मुखारसून तेर जावचें आसा म्हूण सांगून त्या हाजेर हांगा ब्रह्मरथ जावता आसा एक आमगेर वरदराजाला एक निरूप पळयाचें म्हूण सांगून तशीच आमी नेक्स्ट डे कसं केलें म्हणून आमी आडळित समिती आनी 10 जाणां सेरून देवाला एक दनपारां एक निरूप काडलो त्या देवान तेन्ना आमकां लायक प्रसाद दिल्लो देव तेर खऱ्याचें म्हूण सांगून तशी आमी आतां तेराक तेर 9 तेर करचे खातीर आमी आतां भास हाडल्याची त्या 9 तेर करचे म्हळ्यार सादारण 1.25 कोटी जावका प्लस वयचे एक अंबल तेवय ಸ್ವಲ್ಪ रिपेरी कोरका सो नवे कोरका म्हूण सांगून आमी ताकाय हें केलें ताकाय 1.25 आनी 13 कोडके ताका 30 लक्ष तशें टोटल 2,80,00,000 जावका आमगेले गांवतल्यान आनी आमगेले भजक वृंदांनी पुरान मेळून हे काम चंद जावन करतशी आमकां सहकार दिवका म्हूण सांगून आमी आडळित मंडळी तुमकां विनंती करता आसा ह्या ಬಗ್ಗೆ आमी सर्व जनालागी विनंती कसं करचें म्हळ्यार आमगेलें हें ब्रह्मरथ पुनर्निर्माण तशीची रथमंटप आनी मुखमंटप पुनर्निर्माण करूंक साधारण 2,75,00,000चे ವೆಚ್ಚ ಖರ್ಚು एक आलोचन केलेलं आसा ताका तुमगेलें कसं कॉन्ट्रिब्युशन आसा म्हूण जाल्यार आमगेलें बँक अकाउंट कॅनरा बँक 012-422-00-115370 IFSC CNRB 0010-124 ताका पळोवका म्हणलेलें विनंती तशी हा जे QR कोड आसा ते QR कोड स्कॅन करून तुमी पावो येता